नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला निरनिराळे रोग, आजार, त्यांची लक्षणं, कारणं आणि वेगवेगळ्या उपचार पद्धती या सगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करून आपल्याला देतात. तो म्हणजे आरोग्याचा पासवर्ड. आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे थॅलेसेमिया सिंड्रोम. नेमका विषय काय आहे समजून घेण्याकरता आपल्या सोबत आता स्टुडिओमध्ये आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. डॉक्टर कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर नेमका विषय काय आपण डॉक्टरांकडून समजून घेऊया. आयुर्वेदाच्या माध्यमातून नेमका ह्याच्यावरती विचार कसा केलेला आहे, आयुर्वेदामधली याची ट्रीटमेंट काय आहे, संपूर्ण विषयावरती आज आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करणारच आहेत. परंतु त्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. ते स्वतः आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 35 वर्षांपासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून डॉक्टर कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून डॉक्टर काम पाहतात. त्याचबरोबर नर्गिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल बार्शी येथे देखील सर प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. कॅन्सर, हृदयरोग, क्लिनिकल इलनेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या आणि इतर आजारांवरती उपचारांमध्ये डॉक्टरांचं विशेष असं प्रावीण्य आहे. त्याचबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातली अनेक नामवंत व्यक्ती डॉक्टरांचे आयुर्वेदिक उपचार घेत आहेत. वैद्य समीर जमदग्नी सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्याच मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्यानं सर्व आजारांचं निदान आणि उपचार करण्यासाठी तसंच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम तिथे सतत कार्यरत असते. आणि त्याचबरोबर सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीनं आयुर्वेदाचं शिक्षण अगदी विनामूल्य दिलं जात आहे. तर विषय पुन्हा एकदा प्रेक्षकांना समजून घ्या. थॅलेसेमिया एक्झॅक्टली काय आहे हा सिंड्रोम. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, आपण आज विषय महत्त्वाचा घेतला आहे, वेगळाही घेतला आहे, कारण हे सगळे जे विषय आहेत किंवा हे आहेत त्याच्याकडे ॲलोपॅथी किंवा मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. पण आयुर्वेद नेमका याचा विचार कसा करतो या अनुषंगाने आपण आज विषय घेतोय. तर एक्झॅक्टली काय सांगाल, थॅलेसेमिया सिंड्रोम म्हणजे नेमकं काय? बरोबर. कसं होतं की इंग्रजी नावं आली ना आजारांची की बऱ्याच लोकांच्या भ्रुकुटी वक्र होतात की बाबा आयुर्वेदामध्ये याचा विचार कसा काय. तर असं आहे की आपल्या शरीरामध्ये वातपित्त कफाची जी कन्सेप्ट किंवा सिद्धांत आयुर्वेदाने सांगितलेला आहे त्याची वीण एवढी घट्ट आहे आणि पंचमहाभूताचा त्यांचा जो सिद्धांत आहे आपल्या आयुर्वेदाचा तो एवढा ओरिजिनल आहे की कोणतीही गोष्ट कारणं असू देत आणि त्याचं उत्तर निराकरण असू दे हे जे आहे ना हे पंचमहाभूताला सोडून असत नाही. आणि त्याच्याबरोबर शरीर म्हणजे आत्मा असलेल्या देहाचा आपण विचार करत असतो. मन नावाची एक इन बिटवीन गोष्ट असते त्याचाही विचार केला जातो. आत्मा नसलेल्या शरीराचा काय विचारच नाही आहे. तर मन आणि मनाचे आजार आणि शरीर आणि त्याचे आजार ह्याचा आयुर्वेदात उहापोह त्यामुळेच केला जातो. किती नवीन आजार येऊ देत, कोणतेही जुने आजार असू देत आणि आत्ताचे आजार असू देत त्यासाठी वैद्याकडे त्याची उत्तरं असतात. हे लोकांनी एस्पेशली भारतीय लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आयुर्वेद म्हणजे झाडपाल्याचं शास्त्र आहे, काविळीसाठी पोटासाठी औषध असतं. ऋषीमुनींनी तयार केलेले हे शास्त्र आहे, त्यांचे हे सिद्धांत आहेत. आणि आपले ऋषीमुनी हे आपले सायंटिस्ट होते आणि ते सुद्धा सात्विकतेने युक्त असे होते. जगाचं फक्त कल्याण आणि कल्याण करण्यासाठी त्यांना आम्ही आप्त म्हणतो. अशा लोकांनी सांगितलेले हे शास्त्र आहे. तर जवळच्या वैद्याकडनं कोणताही आजार झाल्यानंतर तुम्ही एक होमिओपॅथिक डॉक्टर, एक ॲलोपॅथिक डॉक्टर आणि एका वैद्याला भेटलं जायला पाहिजे. तर तुमच्या पेशंटसाठी वेगवेगळ्या ज्या मर्यादा रहित अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला वेगवेगळ्या शास्त्रातल्या मिळू शकतात. तर त्याचा वापर केला जायला पाहिजे. थॅलेसेमियामध्ये होतं काय की हिमोग्लोबिन जे असतं आपल्या शरीरातलं त्यातलं ग्लोबिन तयार करणारा जो जीन असतो तो आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने नसतोच किंवा कमी पद्धतीने काम करत असतो. त्यातली अल्फा जीनची जी चेन आहे ती जर व्यवस्थित तयार झालेली नसेल किंवा नसेलच तर हा आजार प्रचंड घातक सुद्धा होत असतो. तर त्याच्यामुळे याच्यात थॅलेसेमिया मेजर, मायनर असे आपण प्रकार बघत असतो आणि याचं मुख्य कारण आहे ते अनुवंशिकता. आता कोणत्याही गोष्टींचं अनुवंशिक कारण ज्यावेळी बघतो ना तेव्हा ही अनुवंशिकता येते का, तर आई, त्याची मुलगी, तिची मुलगी अशा प्रत्येकजणी एकाच पद्धतीचा मसाला वापरतात, एकाच पद्धतीचं अन्न खात असतात. आणि लोकांना असं वाटतं की हा अनुवंशिक आजार आहे. तर अनुवंशिक आजाराचं बॅकबोन काय आहे, तर आपलं बॉडी बिल्डिंग करणारा अन्न आहे. अन्न कोणतं आहे ते बदलून त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट करायला लागलो तर अनुवंशिक आजारामध्ये सुद्धा बरीचशी उत्तरं मिळत असतात. हा पहिला भाग झाला. आणि एन्व्हायरमेंटल चेंजेस जे आहेत ते पोल्युशन आहे, कॉन्टॅमिनेटेड वॉटर आहे, पाण्याचं पोल्युशन आहे, इमोशनल स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी आहे, नात्यामध्ये लग्न करणं किंवा आंतरधर्मीय विवाह करणं अशी वेगवेगळी कारणं आहेत आदिवासी लोकांच्यामध्ये वगैरे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा आजार आढळतो. आणि त्यामुळे सगोत्रीय विवाह करू नये असं जे म्हटलं जातं ते तेवढ्यासाठी आहे. तर भारतीय आपल्या सनातन संस्कृतीमध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार करून नियम आखून दिलेले आहेत. पण प्रेमाच्या नावाखाली किंवा इतर कोणत्या गोष्टीच्या खाली लोक कुणाची केव्हाही कसंही लग्न करत असतात. उशिरा लग्न झाल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेम येतात.
शकतात तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता कशी लग्न करू शकता असा प्रश्न येतो. तर हा विषय जरी समाजाशी संबंधित असला तरी डॉक्टर म्हणून आम्हाला कारणांचा विचार करताना ह्या गोष्टी बोलाव्याच लागतात, म्हणून या आपण बोलत असतो. कारण एकदा हा आजार झाला आहे आणि त्यातली अल्फा चेन जर नसेल तर त्या व्यक्तीचं मरण आपल्याला आपल्या डोळ्या देखत दिसत असतं. तो जर आपला मुलगा किंवा मुलगी असेल तर आपल्याला किती यातना होतात हे त्या आईवडिलांना माहीत असतं. तर हे लक्षात घेऊन या कारणांचा उहापोह जो आहे ना तो आपल्याला करायला पाहिजे. आणि ह्याच्यानुसार मग त्याची लक्षणं दिसत असतात. तर ती लक्षणं काय, तर रक्ताल्पता म्हणजे रक्त कमी असणं हे ह्याच्यात आहे. पंडुरोग म्हणजे ॲनिमियासारखी लक्षणं ह्याच्यामध्ये सगळ्या येतात. बौद्धिक आणि शारीरिक विकास जो होत असतो तो ह्या मुलामुलींचा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात हॅम्पर झालेला असतो. आणि मग खुरटलेल्या डोरकलेल्या वांग्यासारखं त्याचं स्वरूप असतं. 4-4 मध्ये लगेच ओळखतं की हे मूल जे आहे त्याची तब्येत काही चांगली नाही आहे. आता हा ज्यावेळेला प्रकार होतो त्यावेळेला नंतर रक्त कमी असताना जर तुम्ही पित्तकारक पदार्थ जास्ती खाल्ले तुमच्याकडनं गेले तर मग काय व्हायला लागतं, तुमच्या शरीरामध्ये काविळीची उत्पत्ती व्हायला लागते. काविळून यकृत बिघडायला लागलं की त्याचा परिणाम नंतर फुफ्फुसावरती येतो आणि तुम्हाला दमा सुरू होतो. दमा ही आहे आणि यकृती खराब आहे आणि माल न्यूट्रिशन होतं आहे तर तुमचं हार्ट त्याच्यामध्ये सफर व्हायला लागतं आणि मग त्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम यायला लागतात. म्हणजे आजार एक दिसतोय तो साधा आहे परंतु त्यातून उत्पन्न होणारी लक्षणं ही अशी भयावह येऊ शकतात. आणि मग त्याची ट्रीटमेंट करताना आपला मूळ आजार राहिला बाजूला आणि कॉम्प्लिकेशनची ट्रीटमेंट आपल्याला करत बसायला लागते. त्यामुळे हा विचार लक्षात घेऊन आणि त्याची कारणं लक्षात घेऊन आपण कसं वागायला पाहिजे, कोणत्या गोष्टी आयुष्यात कशा करायला पाहिजेत याचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी ही लेक्चर्स असतात आणि आयुर्वेदाचा विचार असतो. तर जवळच्या वैद्याकडे भेटून तुम्ही निश्चितपणे त्याची मदत घ्या आणि त्या पद्धतीने सगळं प्लॅनिंग जर केलं तर मग अशा पद्धतीची मुलंच उत्पन्न होणार नाहीत असं तुम्हाला करता येऊ शकतं. नक्की. मला थोडक्यात एक प्रश्न विचारायचा डॉक्टर की बऱ्याच वेळेला हा आजार जो आहे तो लहानपणीच दिसून येतो असं काय असतं किंवा याचं काही बरोबर आहे. बऱ्याच वेळा गर्भावस्थेत याची लक्षणं येतात किंवा बालवयात येतात पण बऱ्याच लोकांना नंतर लक्षणं येतात कारण कफाच्या काळात ते लक्षात येत नाही आणि ज्यावेळेला ते मूल थोडंसं वाढायला लागतं त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये ही लक्षणं आपल्याला दिसायला लागतात की बाबा ह्याची वाढ इतर मुलांसारखी होत नाहीये, बुद्धी ह्याची कमी पडतीये, हा लवकर दमतोय, याला भूक चांगल्या पद्धतीची लागत नाहीये, ह्याचं केसाचं आरोग्य व्यवस्थित नाही आहे, ह्याची त्वचा व्यवस्थित नाही आहे. हे लक्षात आल्यानंतर मग त्याचं निदान बऱ्याच वेळा केलं जातं. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं की आपण प्रामुख्याने ही लक्षणं पाहिली आणि एकूणच जर का कारण आणि त्या अनुषंगाने आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट काय हा भाग महत्त्वाचा आहे तो आपण घेऊया डॉक्टर आणि पुढे चर्चा सुरू. सर ब्रेकवर जाता तर तुम्ही जसं म्हणालात तसं की लहान मुलांमध्ये ही लक्षणं दिसून येतात, काही वेळेला थोडंसं मोठं झाल्यानंतर आपल्याला लक्षणं कळायला लागतात. अजून काही लक्षणं आहेत प्रामुख्याने? कसं होतं त्या मुलांना दम जास्ती लागायला लागला ना की मग लक्षात येतं की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे आणि मग तपासण्या रक्ताच्या वगैरे केल्यानंतर याचं निदान झालं. CBC टेस्ट केल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेला याचं निदान होऊन जातं आणि कम्प्लीट ब्लड चेकअप केल्यानंतर. आणि होतं असं की या मुलांना ज्यावेळेला थॅलेसेमिया असतो त्यावेळेला पल्मोनरी हायपरटेन्शन नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे पोर्टल हायपरटेन्शन, रिनल हायपरटेन्शन, तसं पल्मोनरी हायपरटेन्शन हा एक प्रकार असतो. तर मग फुफ्फुसातल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्याच्यामधलं रक्तप्रवाह जर मोठ्या दबावाने व्हायला लागला तर मग खूप कॉम्प्लिकेशन्स त्यातनं नंतर हळूहळू उत्पन्न व्हायला लागतात. तर हे असं का होतं ह्याचं कारण महत्त्वाचं आहे की रक्त जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं तयार होत नाहीये, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी पडतीये आणि यकृतामध्ये कोणताही बिघाड असा यायला लागला की श्वासे यकृती असं एक सूत्र सांगितलेलं आहे. यकृतात बिघाड आला की दम हा लागतो. यकृत हा चिखलासारखा भाग आहे त्यातनं निघालेल्या रक्तवाहिन्यावरती आणि त्याला कमळाच्या कळीसारखं हृदय लागलेलं आहे. पुंडरीकेण सदृशम हृदयस्या दधोमुखम असं म्हटलेलं आहे. तर तुमचं पोट आणि यकृत हे चक्र आहे आणि त्याचा आरा म्हणजे हृदय आहे. त्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार कोणताही व्हायचा असेल, फुफ्फुसाशी संबंधित आजार व्हायचा असेल तर तुमचं यकृत बिघडणं हे गरजेचं असतं आणि त्यामुळे यकृताला जपणं खूप गरजेचं आहे. आणि लिव्हर ॲक्सेस चेकपोस्ट इन बॉडी, आपल्या शरीरामधलं चेकपोस्ट आहे ते. त्यामुळे कोणताही पदार्थ तुम्ही पोटात ढकलला की तो यकृताकडनं तपासून चांगला आहे वापरू दे अशा पद्धतीने होतं. आधुनिक शास्त्राचे सगळे मॉलिक्युल तसेच पास होऊन फर्स्ट पार रिॲक्शन होऊन नंतर जे रक्तामध्ये आलेलं आहे त्या औषधाचा परिणाम शरीरावरती येत असतो. हे जर लक्षात घेतलं तर रक्त आपल्या शरीरातलं कमी पडायला लागलं तर मग त्याचा परिणाम जो आहे तो फुफ्फुसावरती यायला लागतो आणि हा रक्तदाब जो आहे तो वाढायला लागतो. मग दम लागणं हे खूप मोठ्या प्रमाणात होतं. जिना चढल्यानंतर दम, बोलल्यानंतर दम आणि मग हृदयाशी संबंधित विकृती ज्यातून यायला लागतात. मग त्या हृदकपाटाच्या विकृती असू शकतात, व्हेंट्रिकलच्या किंवा ॲट्रियमच्या असू शकतात. मग त्याच्या ॲट्रियल फिब्रिलेशन वगैरे सारखे प्रकार घडू शकतात. रक्ताच्या गुठळ्या त्यातनं तयार होऊ शकतात. असं होऊन त्याचं जीणं त्या पेशंटचं बऱ्याच वेळेला मुश्किल होऊन जातं.
बऱ्याच वेळा काय होतं, प्लीहा काढून टाकणं हा एक उपाय जो आहे तो या बाबतीत केला जातो आणि तो जर केला गेला तर सेप्सिस होण्याची प्रक्रिया जी आहे ना, ती ज्यांना थॅलेसेमिया आहे अशा लोकांना खूप मोठ्या प्रमाणाची गरज असते. म्हणजे मगाशी जसं आपण काविळीचं बघितलं तसंच प्रकरण हे या प्लीहेच्या हिशोबाने आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. म्हणजे कॉम्प्लिकेशन्समध्ये मग पुन्हा हृदयाचा विकार आला, कावीळ आली, त्याच्यानंतर ऑपरेशन करताना येणारी कॉम्प्लिकेशन झाली, असं सगळं व्हायला लागतं. चेहऱ्याची हाडं वगैरे जी आहेत ती बसकी आणि ठिसूळ व्हायला लागतात या लोकांची. कारण रक्ताचा पुन्हा संबंध आयुर्वेदानुसार जो आहे ना तो पंचमहाभूताशी आहे आणि इतर हाडांच्या संबंधित ज्या घटना आहेत ना त्या रक्तामध्ये असतात. रक्त ज्या वेळेला थांबतं, थिजतं आणि घट्ट व्हायला लागतं आणि आर्टेरोस्क्लेरोसिस व्हायला लागतं, तर हा प्रकार म्हणजे काय, हाडांची पूर्वरूपावस्था आहे, हाड तयार होण्याची प्रक्रिया. त्यामुळे रक्तावरती त्याचा परिणाम झालेला असतो आणि ही अशी लक्षणं दिसायला लागल्यानंतर मग लोक त्वरा करायला लागतात आणि ट्रीटमेंटच्या मागं धावायला लागतात. तर ज्या वेळेला तुमचं निदान हे होतं, थॅलेसेमिया आहे मुलाला, त्यावेळेस जवळच्या वैद्याकडे जायला पाहिजे. त्याचं खाणं पिणं वागणं आणि दिनचर्या ऋतुचर्या जी आहे ती आखून घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने जर वाटचाल करायला लागली तर त्याला खूप चांगल्या पद्धतीने परिणाम यायला लागतात. त्याची उंची वाढवता येते, त्याचं वजन वाढवता येतं. इथं लोहाचे किंवा आयनचे कल्प वापरून चालत नाही, त्यांनी आजार लोकांचे वाढतात. तर वेगळ्या पद्धतीने मग शरीराचं पोषण करणं, बस्तीच्या साहाय्याने शिरोधारा, अन्नलेपन हे करून आपण त्याला बाहेर काढू शकत असतो. तर हा जो विचार आहे ना तो आयुर्वेदामध्ये चिकित्सेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. जशी लक्षणं, जसा आजार, त्यानुसार त्याची चिकित्सा असं एकंदरीत स्वरूप असतं. नक्की. याच अनुषंगाने मी तुमच्याकडे येणार होते की जसं आपण म्हणतात तसं की याच्यामध्ये सुद्धा जशी लक्षणं दिसतात आणि जसं तुम्ही म्हणालात की अगदी लहान मुलांमध्ये निदान झाल्यानंतर लगेचच आपण वैद्यांकडे जाऊन त्याची पूर्णपणे पथ्य सुद्धा समजून घेतली पाहिजे. परंतु मग भाग महत्वाचा येतो तो म्हणजे ट्रीटमेंटचा. तर याच्यावर प्रामुख्याने आयुर्वेदात ट्रीटमेंट आहे. हो. आता याच्यामध्ये कसं होतं, एखाद्या गोष्टीचा अभाव असेल तर भाव उत्पन्न करता येत नाही, कमतरता असेल तर ती भरून काढता येते. पण ज्या वेळेला अभाव असतो त्यावेळेला मग कॉम्पेन्सेट करायला लागतं. म्हणजे आता समजा किडनी काम करत नाही आणि कमी काम करायला लागली तर त्वचेमध्ये जे युरिया सिक्रेट करणाऱ्या ग्लँड्स आहेत त्यांना संवेदनाने फायदा होत असतो. किंवा मळ जो आहे तो पातळ होऊन जर बाहेर पडायला लागला तर वृक्काच्या ऐवजी आयुर्वेदाने मूत्राची उत्पत्ती ही मोठ्या तड्यात धरलेली आहे. तर मग वृक्कावरती त्याचं टेन्शन जे आहे, लोड आहे ते येत नाही आणि मग मूत्रप्रवृत्ती कमी झाली तरी चालणार असतं, अशी परिस्थिती उत्पन्न होते. आपण जे अन्न खाणार आहे त्याच्यात विषग्न गण जर वापरला गेला तर तयार होणारं क्रिएटिन रक्तामध्ये जे आहे ते आपल्या रक्तातनं कमी होऊन इतर ठिकाणी ते वापरलं जातं. अशी या पद्धतीची सिस्टम आयुर्वेद डेव्हलप करू शकतो. तसंच इथं आहे की रक्त कमी असेल तर ते कॉम्पेन्सेट करून इतर धातूंचं बळ आपण वाढवू शकतो आणि हा भाग कमी करू शकतो. नक्की. म्हणजे एकूणच जर का आपण बघितलं, तुम्ही म्हणालात तसं की एक एक जो हे आहे घटक आहे त्याच्यावरती प्रामुख्याने आयुर्वेदात विचार केलेला आहे. सर त्या अनुषंगाने जसं आपण आता ट्रीटमेंट बघतोय, पंचकर्मामध्ये सुद्धा ह्याच्यावरती काही आपण करता येऊ शकतं प्रामुख्याने. बरोबर आहे. आता ह्याच्यात अशक्तपणा एवढा असतो की पहिल्यांदा शमन चिकित्सा म्हणजे औषध देऊनच ते कमी करणं हे गरजेचं आहे. परंतु पंचकर्माचा वापर करत असताना यापन बस्ती नावाची एक कल्पना आयुर्वेदात सांगितलेली आहे. मुखावाटे तुमचं पोषण व्यवस्थित होत नाहीये तर विविध पद्धतीच्या वनस्पतींनी सिद्ध केलेलं दूध जे असतं, ते मांसरस जे असतात, सूप्स जे असतात, मटन सूप, चिकन सूप, ही शौचाच्या मार्गावाटे जर आतमध्ये प्रविष्ट केली तर हाडांचा मगज जो आहे त्याला ऍक्टिव्हेशन मिळतं आणि मज्जा जी आहे त्या आतली ती चांगली तयार व्हायला लागली तर या मुलांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते. क्वांटिटी आणि क्वालिटी अशा दोन गोष्टी असतात. 1,00,000 सैन्य आहे आणि पळपुट आहे, हॅक केल्यावर घाबरून पळून जातो, त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे क्वांटिटीला अर्थ नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे 50च मावळे आहेत तर त्याची क्वालिटी चांगली आहे आणि क्वांटिटी कमी आहे, पण ते हरवू शकतात. तर तोच भाग इथं आहे की तुमचं एजबी कमी झालंय, 5 आणि 7 आहे, परंतु त्याची क्वालिटी जर तुम्ही इम्प्रूव्ह केली तर त्याचा वापर जो आहे तो शरीरासाठी वापरून येतं आणि मग शरीरात याच्यातून येणारी कॉम्प्लिकेशन्स कमी होऊ शकतात. तर त्यासाठी आपण बस्तीचा भाग जो आहे तो आपण वापरू शकत असतो. नक्की. म्हणजे आपण जसं बघितलं असं की आयुर्वेदामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने याच्यावरती उपचार केले जातात. जसं मी आता सांगितलं पंचकर्म, काही वनस्पती सुद्धा आहेत, वनस्पतीशास्त्र सुद्धा महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने उपचार काय आहेत हे आपण समजून, एकूणच आपण जसं बघितलं की हा सिंड्रोम आपण समजून घेतला, त्याची लक्षणं तुम्ही सांगितली, कारणं सांगितली. ट्रीटमेंटचे भाग बघत असताना आपण पंचकर्मही बघितलं, परंतु अजूनही काही ट्रीटमेंट याच्यामध्ये प्रामुख्याने करता येऊ शकतं. कसं होतं, काही गोष्टींचा अभाव असताना मी जसं मगाशी म्हटलं ना तसं आयुर्वेदात रसायन आणि वाजीकरण नावाची 2 प्रकरणं सांगितलेली आहेत. तर त्यातला रसायनाचा भाग जो आहे तो खूप उपयोगी पडतो आणि त्याची मांडणी अशी केलेली आहे की रसरक्त मांसवेद अस्थिमज्जा शुक्र असे धातू जर खराब होत गेले तर रसायन उपयोगी पडतं. आणि शुक्र जे आहे ते शरीरातलं कमी झालं कोणत्याही कारणाने असेल, मग ते मैथून कर्मामुळे असेल, खूप चिडचिड त्रागा आदळपट असल्यामुळे असेल, क्षार जास्ती पोटात गेल्यामुळे असेल
तिखट पदार्थ हे सगळ्यात जास्ती पुरुषाचं शुक्र आणि स्त्रियांचंही शुक्र कमी करतात. ते जास्ती खाण्याची सवय असेल, ठेचा, खरडा वगैरे, आणि तिकडून जर शुक्र जातो कमी होऊन जर राजयक्ष्मासारखी लक्षणं झाली असतील किंवा मोठे आजार आलेले असतील तर रात्री झोपताना वाजीकरण औषध वापरायचं आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि सकाळच्या वेळेला पहाटेच्या वेळेला रसायन सेवन करायचं असा प्रकार सांगितलेला आहे. हा प्रौढ व्यक्तीसाठी सांगितलेला भाग आहे. तर ह्या मुलांना बाकीच्या कोणत्या गोष्टीशी संबंध जरी नसला तरी वाजीकरण औषधं रात्री आणि पहाटेच्या वेळेला रसायन औषध देणं खूप गरजेचं आहे. शरीरातले रसरक्त मांसमेद अस्थिमज्जा शुक्र हे धातू चांगलं करणं हे आयुर्वेदाचं प्रकरण आहे. आयुर्वेद हिमोग्लोबिन असा विचार करत नाही. असं जर असेल तर रसायनाची एक परिचर्या जी आहे ठरलेली विविक्षित त्या पद्धतीने रसायन सेवन सकाळी घ्यायचं. नंतर जेव्हा भूक लागेल तेव्हा दूध भात खायचा. त्या दूध भातामध्ये मीठ घालायचं नाही भात तयार होताना. आणि त्या मुलाला जे योग्य असं रसायन आहे ते सेवन करायला द्यायचं. दिनचर्येमध्ये त्या मुलाला बसवायचं. सकाळी केव्हापासून उठायचं आणि रात्रीपर्यंत काय करायचं याच्यामध्ये नाकामध्ये औषध घालणं, डोळ्यामध्ये औषध घालणं. आता डोळ्यात काजळ घातलं तर लोकांना वाटतं हे काजळ कशाला घातलं, पण काजळ घालण्याचा हेतू जो असतो त्याची जी औषधं असतात ती मज्जेला लागतात. डोळा मज्जेचा आहे आणि ती मज्जा आपल्या पोटामध्ये तयार होत असते. तर डोळ्यात काजळ घातल्यानंतर पोटातली भूक चांगली होते आणि अन्नपचन चांगलं होतं म्हणून डोळ्यात काजळ घालायचं आहे. फक्त सौंदर्याचा विचार नाही आहे. तोंडामध्ये गंडूळ धारण म्हणजे फक्त गुळणे करायला सांगितलेले आहेत. तर रोज मांसरस जो असतो तो मटन सूप किंवा चिकन सूप तोंडात धरणं किंवा तिळाचं तेल तोंडात धरणं असं करून नंतर ते थुंकून टाकायचं. लोकांना असं वाटतं की ह्याचा काय उपयोग होणार आहे, पण तुम्ही हे करून बघा की तुमच्या पायामध्ये जर व्हेरिकोज व्हेन्स असतील तर तिळाचं तेल फक्त तुम्ही तोंडात धरायचं रोज सकाळी संध्याकाळी 10 मिनिटं, तर व्हेरिकोसिटी कमी येते. त्यामुळे आयुर्वेदाने जी आखून दिलेली दिनचर्या त्या प्रत्येक गोष्टीला सेन्स आहे. जीभ घासायची म्हटली तर तुमचं हृदय आणि फुफ्फुस दिवसभर चांगलं काम करण्याचा इम्पल्स जो आहे तो त्यातनं जात असतो. ग्लॉसोफेरिंजियल नर्व आणि फेशियल नर्व जी आहे ती आपल्या जिभेला लागलेली असते आणि पॉन्स आणि मेड्युला ऑब्लिगंटामध्ये त्याचं ओरिजिन आहे. असं जर असेल तर तुम्ही कोणत्याही आयुर्वेदाच्या गोष्टी काहीतरी सांगितल्या असं सोडून देऊ शकत नाही. तसं ह्या सगळ्या मुलांना त्याच्यामध्ये सेट केलं आणि मग कडू रसाच्या पदार्थांनी दात घासणं, जीभ घासणं असं या मुलांना सांगितलं तर त्याच्या हृदयाचं फुफ्फुसाचं काम चांगलं व्हायला लागतं. लोकांना याचा पत्ताच नसतो की आपल्या मुलासाठी आपण हे करू शकतो. नाकात तेल घालायला आणि जीभ घासायला त्या मुलाला किती वेळ लागणार आहे. तो मुलगाही करू शकते, आई बाप करू शकतात, आजी आजोबा करू शकतात. तर ह्या पद्धतीचा विचार खूप महत्त्वाचा आहे. कर्णपुरण म्हणजे कानामध्ये काही औषधं घालायची असतात त्याचा विचार तुम्ही करू शकता. कानामध्ये काही घातलं तर आपल्याला असं वाटतं की त्याने इन्फेक्शन होईल. आयुर्वेदिक आसेप्टिक प्रिकॉशन्स पाळणारा असा हा शास्त्राचा भाग आहे. आणि सोळोवळं पूर्वीच्या काळी जे होतं ना ते वैद्यांच्याकडं खूप मोठ्या प्रमाणावरती असायचं. तर सोळोवळं हाच प्रकार आत्ता आसेप्टिक प्रिकॉशन या पद्धतीने आपण बघत असतो. कान हे इंद्रिय जे आहे ते वायू आणि आकाश महाभूताचं आहे. तिथं स्नेह येणं गरजेचं आहे म्हणून कानामध्ये औषधं घालायची असतात. आता तुम्ही व्हेगस नर्व जर बघितली तर 2/3 आपली एलिमेंटरी कॅनॉल तिने व्याप्त केलेलं आहे. तर त्या मुलाचं पचन इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि बकअप करण्यासाठी तुम्हाला कानामध्ये औषधं घालता येत असतात आणि ती घातल्यानंतर या मुलांच्यात फरक पडतात. बेली बटनमध्ये काही औषधं घातली मोहरीच्या तेलासारखी तर त्याचा परिणाम त्यांच्या पचनांच्यावरती येतो. अन्नलेपन नावाचा भाग आहे. उडदाची डाळ आहे, तांदूळ आहेत, गहू आहेत, हे दुधामध्ये शिजवून जर त्वचेला लावले तर त्वचेमध्ये एक डायजेस्टिव्ह कपॅसिटी असते भ्राजक पित्त ते ॲक्सेप्ट करतं आणि त्या मुलाची वाढ करायला लागतं. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला रक्तधातूच्या हिशोबानेच विचार करून जमतं असं नाही आहे. रक्तम जीव इति स्थिती आहे त्याच्या मागं तर लागायलाच पाहिजे. पण ह्या ॲसोसिएटेड गोष्टी जर केल्या तर ते शरीर जे आहे ते पुन्हा वरती येतं उभारून आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने बदल घडायला लागतात. ह्याच्याबरोबर पथ्याचाही विचार असतो. या मुलांना आपल्याला षडरसात्मक आहार द्यायला पाहिजे. भूक लागली की पहिल्यांदा मधुर आम्ल लवण असे रस द्यायला पाहिजेत आणि सगळ्यात शेवटी कडू आणि तुरट खाल्लं जायला पाहिजे. तर ह्या मुलांच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा होते. तर हा सगळा भाग जो आहे ना तो चिकित्सेच्या हिशोबाने महत्त्वाचा आहे. सर्वांगासन करणं, शंख मुद्रा बांधणं, महाबंद बांधायला सांगणं, महावेद बंद बांधायला सांगणं असं त्या मुलांना जर शिकवायला लागलो तर मग त्यांच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये इतकी उभारी येते की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. आपल्याला वाटायला लागतं की रक्त कमी असून सुद्धा या मुलात इतकी सुधारणा कशी काय असं होतं. नक्की. जाता आता अगदी थोडक्यात मला तुम्हाला सर विचारायचं की आता जे प्रेक्षक आपल्याला बघतात त्यांच्या मुलांना जर का कुठेतरी थॅलेसेमिया सिंड्रोम असेल तर ते घाबरून गेलेले असतात, निराश झालेले असतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? महाराष्ट्र नव्हे भारतभर सगळीकडे आता भरपूर वैद्य आहेत, चांगले चांगले वैद्य आहेत, परंपरा आहेत. तर त्यांच्याकडे जाऊन मुलाची तपासणी करून घ्या आयुर्वेदिक पद्धतीने दशविध घटक तपासायचे आणि आधुनिक शास्त्राचा जे काही विचार आहे त्याचा आयुर्वेदाचं काय आहे हे तुम्ही जाणून घ्या आणि त्या मुलाच्यासाठी दिनचर्या आखून घ्या, त्याचं रसायन आखून घ्या, त्याचे व्यायाम आखून घ्या आणि त्या पद्धतीने त्याच्या मागं लागा. तर त्याची चांगली करिअर होऊ शकते, त्याच्या आयुष्याचं वर्धन होऊ शकतं आणि क्वालिटी ऑफ लाईफ त्याला मिळू शकते.
नक्कीच, म्हणजे त्या अनुषंगाने जसं मी म्हटलं असं की प्रेक्षकांनी आयुर्वेदाचा विचार किंवा तो दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि ही चिकित्सा जर का योग्य प्रमाणात घेतली, योग्य बरोबर आहे. पद्धतीने घेतली, तर मला वाटतं हे असे सगळे जसं तुम्ही म्हणालात की नाव जर इंग्लिश असलं तरी सुद्धा आयुर्वेदाच्या दृष्टीने Correct, उपचार अगदी करणं बरोबर आहे. गरजेचं आहे. Correct. सो डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि या विषयावरती एवढं छान मार्गदर्शन आज आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. या विषयासह आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमामध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.